महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर सेंट्रल पार्कच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारने रेसकोर्सच्या जागी बीएमसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलाय। प्रकल्पासंदर्भात विरोधकांच्या मनातल्या शंका दूर होईपर्यंत या प्रकल्पाला देखील विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेवर सेंट्रल पार्कच्या निर्मितीसाठी आता हालचाली सुरू झाल्यात। त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार 120 एकर जमिनीचा ताबा मुंबई महापालिकेला देणार आहे। महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभारावं अशी योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होती, पण महायुती सरकारला या जागेवर लंडन सेंट्रल पार्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारायचं आहे। त्यासाठी सरकारच्या हालचाली देखील सुरू झाल्यात आणि त्याचाच एक भाग म्हणून रेसकोर्सची 120 एकर जागा बीएमसीला देण्याला मंजुरी देण्यात आली आहे। आदित्य ठाकरेंनी सरकारच्या या कृतीवर संशय व्यक्त केला। आमची मागणी हीच आहे की तिथे रेसकोर्स सारखंच तिथे मोकळी जागा राहावी। त्यांचे बिल्डर मित्र, कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्यमंत्र्यांचे येऊ नये ही आमची मागणी आहे। मग वरती असो जमिनीची का खालती असो, अंडरग्राउंड कार पार्कची पण गरज नाहीये, क्लब हाऊसची गरज नाहीये। जसं मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे। रेसकोर्सच्या परिसरातील झोपडपट्टी हटवून तिथं काही बिल्डर घुसवण्याचा डाव असल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला आहे। दुसरी माहिती आमच्याकडे त्या आजूबाजूला असणाऱ्या झोपडपट्ट्याचे एसआरए करून आपल्या काही मर्जीच्या बिल्डरांना आणण्याचा घाट काही लोक घालताना आम्हाला पाहायला मिळत आहेत। तशातली लोकांची तक्रार येत आहेत आणि हा देखील त्याच्यातला एक भाग आहे का हे सुरू आहेत। आणि म्हणून पूर्ण जोपर्यंत जमिनीचा ताबा मिळत नाही तोपर्यंत कुठच्याही प्रकारे लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम करू नये अशी आमची त्यांना विनंती राहणार आहे। रेसकोर्सच्या पुनर्विकासाबाबत सरकारचा कुहेतू असल्यास तो डाव उधळून लावण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे। काही जागांवरती अनेक वर्षांपासून राहत असलेली कुटुंब आहेत, त्या कुटुंबांचं काय करणार हे महत्त्वाचं आहे। तिकडच्या लोकांचं तिथल्या तिथे पुनर्वसन केलं जाणार असेल तर निश्चितच मुंबईकर साथ देतील, अन्यथा आम्ही या शासनाचा जो काही चुकीचा उद्देश असेल तो उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। मुंबईकरांच्या हिताचा हा प्रकल्प असून मुंबईच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाऱ्या प्रकल्पांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे। मुंबईकरांचं हित, मुंबईकरांना हवी असलेल्या मोकळ्या जागा आणि मुंबईकरांच्या आवश्यकता असलेल्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव याला राज्य सरकार मुंबईकरांच्या हितासाठी मान्यता देईल। रेसकोर्सच्या जागेवरून विरोधकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत। या शंकांचं निरासन करण्याआधी रेसकोर्सवर कोणताही प्रकल्प सहजासहजी होणार नाही याचे स्पष्ट संकेत मिळतात। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।